व्हिडिओमध्ये 2 मार्क्सचे आपण काही क्वेश्चन कव्हर केले होते. आता उरलेले जे क्वेश्चन आहेत त्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. पहिला प्रश्न विचारतोय, लिस्ट 4 क्लासिफिकेशन ऑफ सर्वे. आपल्याला सर्वेचे क्लासिफिकेशन करून सांगायचं आहे. तो लिस्ट 4 क्लासिफिकेशन ऑफ द सर्वे बेस्ड ऑन इन्स्ट्रुमेंट यूज. म्हणजे काय बरं का, तुम्ही सर्वे करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरतात त्याच्यावरून आपण त्यांना नाव देऊन देतो. जसं की मी जर थेडोलाइट वापरत असेल तर त्याला काय बोलून देईल, तुम्ही थेडोलाइटचा वापर करून सर्वे करत असणार तर त्याला काय नाव देणार, थेडोलाइट सर्वे. आपल्याकडे अँगल मेजर करण्यासाठी कंपास असते, त्या कंपासला बोलतो आपण मराठीमध्ये होका यंत्र. काय बोलतो आपण त्याला, होका यंत्र. जर तुम्ही कंपासचा वापर करून सर्वे करत असणार तर त्याला काय बोलणार, त्याला बोलणार आपण कंपास सर्वे. मग तुम्ही थेडोलाइटचा वापर करताय, थेडोलाइट सर्वे. तुम्ही कंपासचा वापर करताय, कंपास सर्वे. लक्षात आलं. तुम्ही चेनचा वापर करताय, चेन सर्वे. लक्षात येते का. तो अशा पद्धतीने 2 मार्क्सचा हा क्वेश्चन आपल्याला विचारतात, त्याची यादी बनवायची आहे. तो थेडोलाइट वापरल्यामुळे तो सर्वेचं नाव काय आलं, थेडोलाइट सर्वे. कंपास वापरतायत, कंपास सर्वे. चेन वापरतायत, चेन सर्वे. टेप वापरतायत, टेप सर्वे. लक्षात येते का. तो या पद्धतीने हे 4 नावं लिहिता येतात. तो बघा बरं का, आता पहिला प्रश्न आपला कव्हर झालेला आहे. काय म्हणतायत बघा, तो पहिला प्रश्न हे बघा. तो पहिला काय, चेन सर्वे, टेप सर्वे, कंपास सर्वे, प्लेन टेबल सर्वे. तुम्ही इन्स्ट्रुमेंट प्लेन टेबल वापरत असणार तर सर्वेला नाव काय देणार, प्लेन टेबल सर्वे. थेडोलाइट वापरत असणार तर थेडोलाइट सर्वे. कंपास वापरला तर कंपास सर्वे. चेन वापरली, चेन सर्वे. टेप वापरला. अशा पद्धतीने हे तुम्हाला पहिलं क्लासिफिकेशन सांगता येईल. दुसरा प्रश्न आहे आपल्याकडे. आता बघा दुसरा प्रश्न विचारलाय, स्टेट द रिलेशन बिटवीन फोरबेरिंग अँड बॅक बेरिंग विथ नीट स्केच. तो फोरबेरिंग म्हणजे काय आणि बॅक बेरिंग म्हणजे काय यांचं रिलेशन दाखवायचे तुम्हाला आकृती काढून. तो फोरबेरिंग कोणाला बोलतात बघा, आपण एखादा ग्राउंड सर्वे करण्यासाठी घेतलेला असतो. याचे काही एंडचे पॉईंट जे असतात ते एंडचे पॉईंट आपण एंडच्या पॉईंटला आपण काय बोलतो, मेन स्टेशन. काय बोलतो आपण यांना, मेन स्टेशन. या मेन स्टेशनला जोडणारी जी लाईन असते यांना बोलतो आपण मेन सर्वे लाईन. याला काय बोलतो आपण, मेन सर्वे लाईन. ठीक आहे, तर हे मेन सर्वे लाईन आहेत. मेन सर्वे लाईनवरचे जे पॉईंट असतील काही इतर पॉईंट, त्या पॉईंटला बोलतो आपण टाय पॉईंट. काय बोलतो यांना, टाय पॉईंट. या टाय पॉईंटला जोडणारी जी रेषा असते यांना बोलतो आपण टाय स्टेशन. तर यांना आपण टाय स्टेशन बोलत असतो. आता बघा तुमच्या लक्षामध्ये येईल की समज आपण एक एरिया सर्वे करण्यासाठी घेतलेला आहे. तो एखादा एरिया आपण दाखवूया. बघा हा एक एरिया सर्वे करण्यासाठी घेतला आहे. हे स्टेशन पॉईंट आपल्याकडे आहेत 3, 4 आणि हे 5. आणि हे स्टेशन पॉईंटला आपण या लाईनने जॉईन करतोय. बघा हे लाईन आहेत आपल्याकडे, या पद्धतीने लाईन. ओके, याचं नाव देतो मी A, B, C, D आणि E. या पद्धतीने काय बरं का आपला हा सर्वेचा एरिया आहे, किंवा आपण हा पूर्ण एरिया लक्षात घेतोय. आता बघा आपण काय करतो, आपल्याकडे होका यंत्र असतं. होका यंत्र आपल्याला नॉर्थ डिरेक्शन दाखवतं. काय दाखवतं, नॉर्थ. समजा नॉर्थ डिरेक्शन इकडे, तर या नॉर्थ पासून जर का समजा तुम्ही या लाईनचा अँगल मेजर केला बाळा घड्याळाच्या दिशेमध्ये, तर याला बोलतात फोरबेरिंग. काय बोलतात याला, मी नाव एक काम करतोय. बघा माझ्याकडे A आहे, B आहे, C, D, E. मी पहिली लाईन उचलली AB. मला सर्वे करायचा आहे या पद्धतीने, म्हणजे मला सर्वे या डायरेक्शनमध्ये करत जायचं. बघा AB, BC, CD, DE आणि EA या डायरेक्शनमध्ये मला सर्वे करत जायचं आहे. इथपर्यंत गोष्ट कळाली. आता बघा AB जो आहे AB, या AB लाईनचं मला आता बेरिंग काढायची. बेरिंग काढायची म्हणजे काय बरं का, बघा ABची बेरिंग काढायची. A वरती उभा राहिलो, इथे कंपास ठेवली. कंपास काय करते, नॉर्थ डिरेक्शन दाखवते. या नॉर्थ पासून जर का तुम्ही या लाईनचा अँगल मेजर केला बाळारो, तो AB लाईन ना सर्वेच्या डायरेक्शनमध्ये तुम्ही जर का इथे अँगल मेजर केला तर याला बोलतात फोरबेरिंग. याला काय बोलतात. पण याच AB लाईनच्या B पॉईंटवर उभं राहून नॉर्थ पासून जर तुम्ही अँगल मेजर केला त्या लाईनचा, तर याला बोलतात बॅक बेरिंग. काय बोलतात याला, बॅक बेरिंग. पुढे या, समजा आता BC लाईन बद्दल बघा. तुम्ही B लाईनवरती आहेत, इकडे नॉर्थ आहे. तो B नॉर्थ पासून जर का समजा BC लाईनचा अँगल मेजर केला बाळांनो, B वर उभं राहून, तर याला बोलतात फोरबेरिंग ऑफ BC. आणि C वर उभे राहून, समजा हे नॉर्थ डायरेक्शन आहे, तो नॉर्थ डायरेक्शन पासून जर का समजा BCचा अँगल मेजर केला C वर उभा राहून, तर याला बोलतात बॅक बेरिंग ऑफ BC. दुसऱ्या पद्धतीने सांगतो बघा, CD लाईन आहे, तो इथे नॉर्थ आपला नॉर्थ आहे. या नॉर्थ पासून जर का समजा CD लाईनचा तुम्ही अँगल मेजर केला C वर उभं राहून, तर याला बोलतात CD लाईनचा फोरबेरिंग. काय बोलतात याला, फोरबेरिंग. आणि D वर येऊन जर का अँगल मेजर केला, बघा नॉर्थ आहे, इथून तर या लाईनचा अँगल मेजर केला, त्याला बोलतात बॅक बेरिंग ऑफ CD. बॅक बेरिंग ऑफ CD. सांगायचं तात्पर्य काय आहे की तुम्ही जी लाईन कन्सिडर करताय, जसं की CD आहे आणि C वर उभं राहून जर का अँगल मेजर करत असणार ना, तर ती फोरबेरिंग होऊन जाईल. काय होऊन जाईल ती, फोरबेरिंग. आणि D वर उभं राहून जर अँगल मेजर केला तर त्याला बोलतात बॅक बेरिंग. आणि एकच रिलेशन आहे त्याच्यामधलं. कुठलं, एकच वाक्य लिहायचं. कुठलं, की फोरबेरिंग, एखाद्या लाईनची फोरबेरिंग आणि एखाद्या लाईनची बॅक बेरिंग, या दोघांमधला अँगलचा फरक 180 असायला पाहिजे. काय बोललो मी, कळालं का तुम्हाला.